सोन्यामध्ये गुंतवणूक कधी करायची, सोनं कधी विकायचं, सोनं कधी खरेदी करायचं, सोनं स्टॉकमध्ये ठेवायचं का, हे सगळ्या प्रश्नाची उत्तर हवे असेल का हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. मी गणेश देशमुख असोसिएट्स हे आमच्या व्हिडिओ चॅनलद्वारे आपल्याशी कायम संपर्क साधत असतो. आज मी एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहे. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे म्हणजे महत्त्वाचा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, इमोशनल अटॅचमेंट, सोनं. जेव्हा एखाद्या मेटल किंवा सोन्याची प्राईस करतो तेव्हा बऱ्याच गोष्टीचं कन्फ्युजन दिसतं. एखाद्या माणसाचा वाढदिवस असतो एखाद्या मुलाचा, तेव्हा त्याची आई काय करते, तिच्यासाठी सोनं कोण आहे, त्याचा मुलगा आहे, पण ती काय करते, तिच्यासाठी सोनं विकत घेते. इथं आपण चुकतोय. बऱ्याच वेळा तुम्हाला हे सोनं फार कामाला येतं, मग त्यासाठी तुम्ही मेटल घ्यायला पाहिजे, सोनं घ्यायला पाहिजे, त्याची किंमत नक्कीच केली पाहिजे. तर जगातल्या दोन शाश्वत गोष्टी आहेत, एक अमेरिकेचा बॉन्ड आणि एक गोल्ड. हे जगातले दोन तराजू आहेत. त्याच्यामध्ये तुमच्याकडं वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट करताना हे दोन गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत की जेव्हा तुम्ही कोणत्याही एअरपोर्टला अडचणीत असाल तर तुम्हाला पहिलं विचारलं जातं की तुमच्याकडं अमेरिकन बॉन्ड आहे का, कारण जगातली 1 नंबरची GDPमध्ये असलेली कंट्री, त्याच्या बॉन्ड्सला व्हॅल्यू आहे. त्यानंतर तुमच्याकडे स्वतः सोनं आहे का विचारलं जातं. कुठल्याही दुसऱ्या कंट्रीचं तुम्हाला कस्टम ऑफिसर विचारणार नाही की तुमच्याकडे काय आहे, तो दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला विचारतो तुम्हाला सॉल्व्हन्सीसाठी गोल्ड आहे का. इतकं सोन्याला जगामध्ये स्थान आहे. मग आता या सोन्यामध्ये इकॉनॉमी, हे वर्ल्ड इकॉनॉमीला कसं कनेक्ट करतं, तुमच्या इकॉनॉमिक्सला कसं कनेक्ट करतं आणि प्राईजमध्ये माझ्या फॅमिलीमध्ये मी कसं ठेवायचं. कारण तुमच्या आजूबाजूला कायम तुमच्या लक्षात येत असेल की सोनं चोरीला जातं. त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, फिजिकल ॲसेटमध्ये सोनं न घेता व्हर्च्युअल ॲसेटमध्ये केलं पाहिजे. मग याच्यामध्ये काय येतं, गोल्ड बॉन्ड येतात, गोल्ड ETF येतं, गोल्ड फंड असतात. त्या गोल्ड फंडामध्ये, गोल्ड ETFमध्ये व्हर्च्युअली इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आता जेव्हा केव्हा तुम्ही अडचणीत असता, तुमच्या हातामध्ये एखाद्या रिंग असते किंवा एखाद्या गळ्यामध्ये चेन असते, तर तुम्ही अडचणीत तर त्याला लिक्विडिटी म्हणून ती सोनं तर तुमच्यासाठी फार कामाचं असतं. त्यावेळेस ते नक्कीच तुम्हाला कामाला येतं. पण जास्त सोनं तुमच्याजवळ ठेवणं हे तुमच्या स्वतःच्या घात व्हायला पण कारणीभूत ठरू शकतं. बऱ्याच गोल्ड मॅन वगैरे यांचा मृत्यू त्यांच्या गळ्यातल्या सोन्यामुळे झालेला आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे. ते कारण एखादी गोष्ट जास्त जवळ असणं ती चांगलं नक्कीच नाही. त्यामुळे सोनं फिजिकली न ठेवता व्हर्च्युअली ठेवलं पाहिजे. आणि ह्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला जेव्हा लिक्विडेट करायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला ते पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यावर येतील. मध्ये ब्रोकरेज वगैरे किंवा मोड घट जी काही प्रकार असतो सोन्यामधला ती त्यामध्ये जास्त होत नाही. म्हणून तुमचा इमर्जन्सी फंड म्हणून पण कोणाकडे पाहिलं जातं. आता या वर्ल्ड इकॉनॉमीला कसं कनेक्ट करायचं, तर 2011-12 पासून बऱ्याच लोकांनी सोनं घेतलं होतं. तर बऱ्याच ठिकाणी काय झालं, 2011-12 पासून 2020 पर्यंत सोनं हे साधारण 27,000 ते 30,000 इंडियन इकॉनॉमीमध्ये उपलब्ध होतं. पण 2020ला सोनं 57,000 गेलं. त्यानंतर लोकांचं माइंडसेट काय तयार झालं की सोनं आता 80,000 जाईल. ज्या लोकांनी व्हर्च्युअल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली 11 ते 2020 पर्यंत, त्या लोकांनी 57,000च्या मार्केटला 11 ऑगस्ट 2020ला सोनं 57,000 होतं. त्यावेळेस बऱ्याच लोकांनी सोनं विकून टाकलं. बऱ्याच कस्टमरने ते गोल्ड कॅश केलं, पण बऱ्याच जणांनी ते तिथं कॅश केलं नाही. तिथं त्यांना ते गोल्ड परत 45,000 गेलं. आज सोन्याचा रेट 70-72 परत 65, कारण ही कमॉडिटी, याचा रेट कमी जास्त होत जाणं. बऱ्याच वेळा भारतामध्ये बरेच मिसकन्फ्युजन आहे की इक्विटी मार्केटवर गेलं की सोनं डाऊन होतं असं म्हणतात. त्याचा काही आधार नाही. जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर सोन्यामध्ये रेट वाढतात आणि प्रत्येक कंट्री सेफ्टी मेजरसाठी गोल्ड स्वतःकडे परचेस करतात. मागच्या वर्षी भारतामध्ये साधारण RBIकडे 16 मेट्रिक टनचा साठा होता. आत्ता साधारण आत्तापर्यंत भारतामध्ये 12 ते 13 मेट्रिक टनचा साठा आत्तापर्यंत आपल्याकडे झालेला आहे. कारण का, तर युद्धजन्य परिस्थिती जगामध्ये नक्की ग्लोबल सिच्युएशनमध्ये निर्माण झाली. 2013 पासून मी एका कस्टमरचे इन्व्हेस्टमेंट महिन्याला 80,000 रुपये करत होतो. 2020 गोल्ड रेट सेम होता. 2013 ते 2020, 11 ऑगस्ट 2020 या काळामध्ये, याच्या आधी साधारण एप्रिल, मे, जूनपर्यंत 2020च्या या सोन्याचा भाव सेम होता. दर महिन्याला आम्ही गोल्ड विकत घ्यायचं, त्याचे काही युनिट्स त्या कस्टमरला मिळायचे गोल्ड ETFच्या माध्यमातून. आणि 11 ऑगस्ट 20ला 57,000 रुपये झालं. तर साधारण एप्रिलपर्यंत त्याची व्हॅल्यूज फार 200-500 रुपयापर्यंतच वाढली होती. पण 11 ऑगस्ट 2020ला ती डायरेक्ट 1,23,00,000 रुपये झाली. तर त्यामुळं त्या कस्टमरला त्याच्यामध्ये रिटर्न साधारण 18 ते 22% रिटर्न मिळाले. कन्सिस्टंट तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला डाऊन मार्केट मिळतं आणि तुमचे पैसे डाऊन मार्केटला जास्त इन्व्हेस्ट होतात. म्हणून गोल्ड, सोनं एकदा न घेता पर मंथ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण, तसं मंथली थोडं थोडं परचेस केलं तर वेगवेगळे युनिट्स तुमच्या नावावर पडतात आणि त्या पैशाची व्हॅल्यू तुम्हाला कॅश करून काढून घेत आहे. पण सोन्याची इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी आपल्या स्वतःचा सोन्या किंवा स्वतःचा पती, वडील, मुलगा यांची पण प्राईज आहे का आणि त्यांची केली का, त्याच्यासाठी काही पैसे नक्की खर्च केले पाहिजे. काही पैसे सोन्यामध्ये नक्की गुंतवले पाहिजेत.
पण प्रत्येक गोष्टीला वेळ काळ पाहिजे आणि ही वेळ काळ साधण्यासाठी तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून आमचे व्हिडिओ तुम्ही पाहतच असता, तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता. आणि हे सगळं करताना तुम्हाला जेव्हा कन्फ्युजन असेल की मी कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जायचं, मी का जायचं, मी कशासाठी जायचं, हे सगळं कारण क्लिअर करून पुढे जायचं असेल तर आम्हाला तुम्ही नक्कीच संपर्क करा. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आज कमावलेले पैसे उद्या गमावणार नाही यासाठी तुमचा हार्ड अर्न मनी योग्य प्रकारे मॅनेज करण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या विविध विषयावर मी योग्य वेळी आपणासमोर अनेक व्हिडिओज घेऊन येणार आहे. आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आमच्या गणेश देशमुख असोसिएट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.